सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धूम आहे। हा काळ नेत्यांसाठी सोन्याचा आहे। मोर्चे बांधणीला वेग, दौऱ्यांना उधाण आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना वाटतंय। आता वेळ आली आहे जागोजागी जाऊन संघटना मजबूत करायची। नागपूर पासून मुंबई पर्यंत, विदर्भापासून मराठवाड्यापर्यंत नेते फिरतायत, पक्षाची ताकद मोजतायत, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, प्रेरणा आणि काही प्रमाणात धीर देण्याचा प्रयत्न सुरू आहे। आणि या सगळ्यात एका व्हायरल व्हिडिओने पक्षाला हादरवून सोडलं आणि आता उपमुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरले आहेत। हा व्हिडिओ कोणता आणि त्याचा फटका कसा बसला, चला जाणून घेऊया। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे। त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आतापासून जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। अनेक नेत्यांचे राज्यातील विविध भागात दौरे सुरू असून पक्ष संघटनेचा आढावा घेतला जात आहे। तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नेते मंडळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत। असं असताना नुकतंच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नागपूरमधील कार्यालयात महिला कार्यकर्त्यांनी ठुमके लावत लावणी सादर केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीकेची झोड उठवली होती। त्यानंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सारवासारव करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। आपल्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका, अशा सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या असून त्यांनी पक्षाच्या कार्यालयातील लावणीच्या व्हिडिओवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही सदस्य झालेले असल्यामुळे आणि परिवारातील एक घटक झालेले असल्यामुळे आपण आपल्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका, तसेच कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका, संविधानाचा आदर करा, आपण विकासाच्या कामाला एकमेकांना सहकार्य करत राहू। कुठेही सर्वसामान्यांवर अन्याय होत असेल तर तो अन्याय दूर करण्यासाठी आपण एकमेकांना साथ देऊ, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। आता बघूयात नेमकं काय घडलं होतं। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर मधील कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमात महिला कार्यकर्त्यांनी ठुमके लावत लावणी सादर केली होती। पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी नागपुरातील अधिकृत पक्ष कार्यालयात दिवाळी मिलनच्या नावाखाली वाजले की बारा ही लावणी जोरदारपणे सादर केली होती। त्यामुळे पक्षावर टीका झाली होती। राजकारण फक्त निवडणुकीचं नाही तर जबाबदारीचंही क्षेत्र आहे। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।